सिंदेवाही वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या नवरगाव उपवनक्षेत्रातील रत्नापूर बिटाला रविवारी आणि सोमवारी सायंकाळी भीषण वणव्याने वेढले। गेल्या काही दिवसांपासून नवरगाव, रत्नापूर आणि पंढरी परिसरात वारंवार लागणाऱ्या आगीमुळे वनसंपदेचे अतोनात नुकसान होत असून हा वणवा नैसर्गिक आहे की मानवनिर्मित असा संशय व्यक्त केला जात आहे। रणरणते ऊन आणि वाळलेल्या पालापाचोळ्यांमुळे आगीने रौद्ररूप धारण करीत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवताना वनकर्मचाऱ्यांची मोठी कसरत होत आहे। विशेष म्हणजे 22 एप्रिल रोजी आग विझवताना 3 वनकर्मचाऱ्यांच्या दुचाकी जळून खाक झाल्या होत्या। ती घटना ताजी असतानाच पुन्हा लागलेल्या आगीमुळे परिसरात खळबळ माजली आहे। या आगीत मौल्यवान लाकूड, दुर्मिळ वनौषधी आणि छोटे जीवजंतू होरपळून जात आहे। वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आग विझवताना अडथळे येत असतात। वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे वनविभागाच्या दुर्लक्षित कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून वणवा नैसर्गिक की अनैसर्गिक, हा एखादा जाणीवपूर्वक मानवनिर्मित केलेला घातपात तर नाही ना, याची सखोल चौकशी करण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून जोर धरत आहे।